हॅलो, गुड मॉर्निंग. चला, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा व भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर चला, आज काय आहे तुम्हाला तर माहीतच आहे. आज आहेत महाशिवरात्री, रविवार. मस्त असा पावन दिवस, सगळीकडं मस्त असं छान वातावरण मंगलमय झालेलं आहे. तर चला, मी छान अशी उंबरठा पूजन करून घेतलेलं आहे. आज आहेत महाशिवरात्री, शिवपार्वतीचा विवाह. त्यासाठी छान असं उंबरठा सुशोभित करून घेतलेला आहे आणि घरातली देवांची पूजा पण छान झालेली आहे. लवकर उठले होते, पहिलं सगळं घरातलं आवरून घेतलं, पूजा केली, उंबरठा पूजन, हळदीचं लेपन केलं, दोन्ही साईडला 2 दिवे लावले, छान असं कापूर आणि धूप लावून ओवाळून पूजा करून घेतली. असं म्हणतात की लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आपण आपला उंबरठा नेहमी स्वच्छ व सुशोभित ठेवला पाहिजे. तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. तर चला, आज जाणार आहोत आम्ही महादेवाच्या मंदिरात. तर चला, आज आम्ही आलो आहोत. मस्त असं पूजेचं ताट घरूनच मी मांडून आणलं होतं सगळं साहित्य. तर बघू शकता, छान असं सुशोभित केलेलं आहे माता पार्वती आणि शिवजीला. प्रसन्न वातावरण झालेलं आहे. बाहेर आहेत हे नंदी भगवान महादेव, त्यांची पण बाहेर पूजा करता येते आणि आतमध्ये आहे मध्ये. तर आम्ही आता आलो आहोत. मस्त घरूनच बेल फूल सगळं पूजेचं साहित्य ताटामध्ये मांडून आणलं होतं. आणि हे आहे मृत्युंजयेश्वराचं मंदिर. कोथरूडमध्ये रोडवरतीच आहे, साईडला बाजूच्या. खूप सारी आज गर्दी आहे. बाहेरूनच रांग लागलेली आहे भरपूर सारी. आम्हाला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागलेला आहे. आणि बाहेर छोटंसं मंदिर आहे पूजा करण्यासाठी भक्तांना. तर तिथं मस्त असं जल वाहिलं, फुलं, तीळ तांदूळ घेऊन आणली होती, बेल, पांढरी फुलं, पिवळी फुलं छान वाहिलं आणि 108 वाती आणल्या होत्या. त्या मी इथं पण लावल्या नाहीत आणि मध्ये पण नाही, त्या साईडला लावणार आहे. छान अशी इथं पूजा करून घेतली आणि आता चाललो आहोत मध्ये मोठ्या महादेवांचं दर्शन करण्यासाठी. मस्त मोठं भव्य मंदिर आहे, आजूबाजूला गार्डन आहे, खूप सारी मोठमोठी झाडं लावलेली आहेत. आणि आज म्हणजे स्पेशल सिक्युरिटी वगैरे आहे तिथं, कॅमेरे वगैरे लावलेले. म्हणजे आजच्या दिवस एरवी एवढं काही नसतं आणि आजूबाजूचं बांधकाम पण चालू आहे. खूप सारं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. मंदिर तर खूप छान सजवलेलं आहे. ओरिजिनल फुलांनी, पानांनी आणि फळांनी सजवलेलं आहे आणि सगळे ओरिजिनल फुलं आहेत. महिलांची 2 रांग लावलेल्या आहेत, पुरुष महिला 2 रांगा. खूप गर्दी होती ना आज. प्रत्येक मंदिरामध्ये खूप सारी गर्दी असते, रांग असते. तर म्हटलं चला महादेवांचं दर्शन करून यावं. रोज तर आपलं घरीच असतं. तर बघू शकता किती सुंदर सजवलेलं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मेव बंधना मृत्युमोक्षवामृतं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. बघू शकता, छान असं तुम्ही पण दर्शन घ्या. आजचा दिवस मस्त असा सगळ्यांचा आरोग्याचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो हीच शंकर भगवानच्या चरणी प्रार्थना. चला, तुम्ही पण आज कुठेतरी गेला असता मंदिरामध्ये, छोट्या मोठ्या आपलं जवळपास जे मंदिर असेल ते बघू शकता. मस्त असं सजवलेलं आहे महादेवांना. आणि वरती आहेत माता पार्वती, साईडला गणपती आणि कार्तिकेयचं मंदिर आहे. आणि इथं होतं वटवृक्षाचं झाड. असं म्हणतात की त्याची पण पूजा केली पाहिजे. तर इथं खूप साऱ्या महिलांनी हे केलं होतं. आम्ही पण 108 वाती लावल्या, पूजा केली.